केस पांढरे होणे ही समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पाहावं त्याचे केस अगदी कमी वयात सुद्धा खूपच पांढरे होत आहेत. केसांची योग्य प्रकारे जर काळजी घेतली तर केस पांढरे होण्यापासून थांबवता येतात. पांढऱ्या झालेल्या केसांना पोषणही द्यायचं आहे आणि कलरही द्यायचा आहे, तर मग अशा प्रकारे मेहंदी तयार करा, म्हणजे केसांना पोषणही मिळेल आणि केस पांढरे होण्यापासून वाचतीलही आणि केसांना योग्य प्रकारचा कलरही येईल. हे मी एक प्रोडक्ट मागवलेलं आहे ऑनलाईन. याच्यामध्ये 5 बॉक्स आहेत. ही आहे रिटा पावडर. ही ओरिजिनल रिटा पावडर आहे आणि एका बॉक्समध्ये खूप वेळा तुम्ही लावू शकता अशी पावडर येते. मी हे यूज केलेलं आहे त्यामुळे थोडी दिसत आहे. नंतर ही आहे शिकाकाई पावडर. ही पण एकदम ओरिजिनल प्रोडक्ट आहे. हे एकदम नॅचरल आहे, कोणतंही केमिकल वगैरे काहीच नाही. नंतर ही आहे भृंगराज. तर मी यूज केलेलं आहे त्याच्यामुळे थोडी पावडर दिसत आहे. नंतर हे आहे जास्वंदाचं पावडर. हे पण खूप ओरिजिनल पावडर आहे. नंतरचं हे जे आहे आवळा पावडर आहे. हे एकदम ओरिजिनल आहे. याचा वास वगैरे मी पाहिला आहे. एकदम ओरिजिनल पावडर आहे. तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते. तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. तर हे यूज कसं करायचं, तर एक लोखंडाची कढई घ्यायची. त्यामध्ये आवळा पावडर टाकूया आपण अगोदर. तर मी वापरले आहे त्यामुळे खूप थोडी वाटत आहे. मी खूप वेळेस यूज केलं आहे, तरी म्हटलं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर 1 चमचा घ्यायचा आवळा पावडर. नंतर ही आहे शिकाकाई. तर शिकाकाई आपणाला वापरायची नाही. नंतर हे भृंगराज पावडर. तर हे भृंगराज पावडर पण 1 चमचा घेऊया आपण. 1 चमचा घ्यायचं भृंगराज पावडर पण. ही खूप ओरिजिनल पावडर आहे बरं का. ही कोणतंही केमिकल वगैरे काहीच नाही या पावडरमध्ये. नंतर ही आहे रिटा. रिटा पण आपणाला नाही वापरायचा. रिटा डोकं केस धुण्यासाठी वापरायचा आपणाला रिटा. नंतर ही आहे शिकाकाई पावडर. ही शिकाकाई पावडर पण खूप ओरिजिनल फुलापासून बनवलेली आहे. यात कोणताही कलर वगैरे मिसळ कोणतेही नाही. तर 1 चमचा आपण ते पण घेऊया आणि हे तिन्ही पण मिक्स करूया. एकदम ओरिजिनल पावडर आहेत ह्या. तुम्ही वापरून पहा. मला याचा खूप रिझल्ट आलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. नंतर कोणतीही आयुर्वेदिक मेहंदी घ्या तुम्ही जी यूज करता, तुम्हाला जी सूट होते. मी इथे गणपतीच्या मेहंदी घेतलेली आहे, कारण मी हीच मेहंदी लावते म्हणून मी हीच मेहंदी वापरणार आहे. जितके तुमचे केस आहेत तितकी तुम्ही जितकी तुम्हाला लागणार आहे ना तितकीच तुम्ही मेहंदी घ्या. मी ते 2 पॉकेट टाकणार आहे. ही पण ओरिजिनल मेहंदी आहे, आयुर्वेदिक मेहंदी आहे. तुम्ही जी मेहंदी वापरता ती तुम्ही घेऊ शकता. मी इथं जे वापरते ती मी वापरते, तीच मी घेतली आहे. तर याला मिक्स करायचं. कधी पण मेहंदी लावताना ना आयुर्वेदिकच मेहंदी लावायची, म्हणजे कोणतंही केमिकल वगैरे त्या केसांना नसू नये अशी मेहंदी लावायची. नंतर हे बघा, मी इथं चहापत्तीचं पाणी करून ठेवलेलं होतं अगोदर. थंड केलेलं पाणी आहे. हे पाणी मी या मेहंदी या पाण्यामध्येच मी कालवणार आहे. तर हे पाणी कसं करायचं, गरम पाण्यामध्ये चहापत्ती टाकून उकळायचं आणि ते पाणी सोडून घ्यायचं आणि थंड करायचं. नंतरच थंड करूनच मेहंदीमध्ये यूज करायचं. गरम पाणी घ्यायचं नाही. जितकी तुमची मेहंदी आहे तितकंच पाणी गरम करून पाणी थंड करा आणि मिक्स करा. एकदम पातळ अशी तुम्हाला जशी लावता येईल अशी मेहंदी तयार करा आणि चहापत्तीच्या पाण्यामध्येच ही मेहंदी मिक्स करायची आहे. साधं पाणी वापरायचं नाही. फक्त चहापत्तीच्या पाण्यातच हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. याने काय होतं, केसांना पोषण पण मिळतं आणि केस नॅचरल हेल्दी राहतात आणि कोणतं केमिकलही त्यात जात नाही. तर अशा प्रकारे अशी मेहंदी मी मिक्स केलेली आहे. ही पहा. याला आता तुम्ही किती रात्री जरी भिजू घातलात आणि सकाळी जरी लावलात तुम्ही, तर याला चांगला कलर येईल. अशी भिजवून तुम्ही 2-3 किंवा 4-5 तास भिजवून ठेवू शकता आणि नंतर लावू शकता तुम्ही. हे पहा, मी रात्री भिजवलेली होती आणि सकाळी पहा याचा कलर असा आलेला आहे. जेव्हा मेहंदीचा कलर काळा होतो ना, तेव्हा पूर्णपणे मेहंदीमध्ये का लोह उतरलेलं असतं. ते आपल्या केसांसाठी खूप हेल्दी असतं. केसांची वाढ होते गळण्यासाठी किंवा केसांना कलर येण्यासाठी लोह खूप गरजेचं असतं. त्यासाठी कधी पण मेहंदी भिजू घालताना ना लोखंडाच्या कढईचा किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्याचा तुम्ही वापर करायचा, कारण त्याच्यामुळे तुमच्या केसांना पण पोषण मिळेल आणि तुमचे केस हेल्दी निरोगी पण राहतील. हा उपाय तुम्ही महिन्यातून 2-3 वेळा करून पहा. योग्य रिझल्ट जर पाहायचा असेल तर आठवड्यातून एकदा तुम्ही हा मेहंदीचा उपयोग करून पहा. तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल, कारण मला पण मिळालेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.